The fault, dear Brutus, is not in our stars, but in ourselves. शेक्सपियरच्या नाटकाचे की कंपोनंट हे बेसिक ह्युमन इमोशन, राग, भीती, प्रेम, लालसा आणि जेलसी होत्या. शेक्सपियरने कोणत्याही प्रकारचं उच्च शिक्षण घेतलेलं नव्हतं. त्यांनी जे काही लिहिलं ते रिअल लाईफ एक्सपिरियन्स आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिहिलं. त्यामुळे ते आजही रिलिव्हंट आणि रिलेटेबल वाटतं. त्या काळात थिएटरचं स्ट्रक्चर गोलाकार असायचं. थिएटरच्या सेंटरला ॲक्टर परफॉर्म करायचे, त्यासमोरची मोकळी जागा ही कॉमन ऑडियन्स आणि स्टेजच्या बाजूचे फ्लोअरसारखे दिसणारे कंपार्टमेंट्स हे रॉयल फॅमिली व उच्चवर्गीय लोकांसाठी राखीव असायचे. शेक्सपियरच्या नाटकातील सिम्पल प्लॉट्स, मानवी नात्यांमध्ये आणि स्वभावातील कॉम्प्लेक्सिटी, ट्विस्ट अँड टर्न्स आणि सटल नुआन्स असणारी स्टोरी लाईन सर्व प्रकारच्या ऑडियन्सला होल्ड करण्यासाठी पुरेशी होती. शेक्सपियरची रायटिंग स्टाईल ही अर्ली मॉडर्न इंग्लिश भाषेत असल्यामुळे ती मेटाफरिक व समजायला कॉम्प्लेक्स होती. तरी शेक्सपियरच्या नाटकातून आलेले हार्ट ऑफ गोल्ड, फोल प्ले, द गेम इज अप असे कितीतरी शब्द आजही इंग्लिश भाषेत वापरले